तर नमस्कार मंडळी आणि सुप्रभात. आणि एकदम आज वेलकम आहे शनमुगम बीच त्रिवेंद्रमपासनं. तर इकडे कसं आहे, काल रात्री पाऊस पडला आहे जबरदस्त आणि इलेक्ट्रिसिटी जरा गेलेली. तर त्याच्यासाठी थोडंसं सकाळी जरा उठायला आणि सगळं आठवायला उशीर झाला. पण तुम्ही बघाल तर इकडे मस्त एकदम रम्य वातावरण आहे. आणि आता आपण नाश्ता करणार. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9, 18 मे 2024. पण एकदम मस्त प्रॉपर्टी आहे, चांगलं एकदम मेंटेन केलं आहे. सो इकडे हिरवळ, गार्डन्स, ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे इकडे. तर आता इकडनं आपण निघणार आहोत जटायू पीकला आणि तिकडनं मग आजचा स्टे होणार आहे आपला वर्कला. जाऊ दे. हा मला जरा जाऊ दे पाठी. हो बस 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 बस. इकडे बाईक आहे, बाईक. हा मी घेतो, चलता पुढे. सर तर नमस्कार मंडळी. आणि आता एक्झॅक्टली वाजलेले आहेत 10 आणि आपण सेट केलेलं आहे जटायू अर्थ सेंटर या ठिकाणी जायला. आणि रात्रभर इकडे पाऊस पडत होता, त्याच्यामुळे जरासं आम्हाला निघायला पण लेट झाला. 10 वाजता आम्हाला जटायू अर्थ सेंटरला पोचायचं होतं, पण सगळं चॅलेंजेस होते. तर आता सगळेजण रेडी झालेले आहेत आणि आता आपण चालता चालता वगैरे बुडू. गार्गी, सुरभी, आता गजानन गाडी चालवत आहेत. तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती. जर तुम्ही राईट हँड साईडला बघितलीत तर तो सगळा एअरपोर्ट आहे आणि लेफ्ट हँड साईडला बघितलं तर हा सगळा एअरफोर्स स्टेशन. तर इकडे सदर्न एअरफोर्स स्टेशन आहे इकडे. आणि इकडे ब्रह्मोस मिसाईल पण इकडे आहे या एरियामध्ये कुठेतरी, असं काहीतरी आहे. तर आपल्याला टोटल टाईम दाखवतोय आता 1 तास 1.5 तास दाखवतोय. म्हणजे 10, 11, 11:30 आपण तिकडे पोचू. अजून एक थोडासा 1-2 तास तिकडे फिरायला जातील. अंदाजून 2 वाजेपर्यंत आपण वर्कलाला पोचू. आता हा आपण रस्ता तुम्ही वरती बघाल तर रॅम्प आहे, तो जातो आणि मिळतो NH66. तर थोडा वेळ आपण NH66 वरती जाऊ आणि नंतर मग परत आतमध्ये राईट मारू. आपण लेफ्ट घेतला तर थोडासा आतल्या रस्त्याला होता आपण जाणार. हा रस्ता जातो कोटायम सबरीमला आहे या ठिकाणी. आपल्याला राईट घ्यायचं आहे, सॉर्ट वळायचं परत. दिसते लोकल लँग्वेज सगळं दिसतं.
असेल मॅडम खाली.